भावबळे विष्णुदास भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरायती सर्व शक्ती चालती पित्याचे काय धन पुत्रा कोण वंचील तुका मणिकडे बैसू देणे असू निर्भर योग भाग्य घरायती सकळ शक्ती चालती विठ्ठल भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरायती सकळ शक्ती चालती पांडुरंगा करू दोसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाधानी कथेत विस्तरो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे जरिया स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री सद्गुरुंजे धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायांचा काय व्हावे उधराई त्यांचे चरणी माझे डोई आधा नमो शिव छत्रपती तुमचे पाय माझी चित्ती तुम्हा प्रार्थनेती गतेशी आरंभिता होत असे Hallelujah.
हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या बाठा मजता वागा सुवटा विठ्ठला भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरायती सकळ शक्ती चालती प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या निश्चित कृपा आशीर्वादानं सद्गुरूंच्या निश्चित कृपा आशीर्वादानं चालत असलेल्या मौली महावैष्णवांचा सोहळा तुम्हा सर्व साधकांचे मायबाप सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा अधिक करून सर्वांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होत असलेला अखंड सप्ताह आजच्या दिवसाचा शिवा माझ्यासारख्या लेकरांच्या वाट्याला उपस्थित सर्व द्रष्ट मंडळी साधक मंडळी अन्नदाते मंडळी सर्वांच्या कृपा आशीर्वादानं माझ्यासारख्या लेकरांच्या वाट्याला आली जास्त कोणाचा नामोल्लेख यत्न करता बसलेले तुम्ही सगळी मला पंढरपूरच्या पांडुरंगाची रूप दिसतात एकदा तुमच्या सर्वांमध्ये पांडुरंगाचं रूप पाहतो आणि शिवेला प्रारंभ करतो विठ्ठल तुम्हाला सर्वांनी मायबापांच्या शिवेसाठी उच्चारलेला अभंग खूप राहायचं आणि अभंगातला पहिला शब्द आहे भावबळे तसं जर विचार केला तर माझी पात्रताच नाही तर चिंतन करणे ज्यांची चिंतन ऐकत ऐकत आपण पुढे आलो ती सर्व ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर अभंगातला पहिला शब्द भावबळे पण काय होतं बरं त्या भावबळेनं विष्णुदासाला नाश नाही दोन शब्दावर चिंतन संपवायचं कुणाचा नाश नाही विष्णुदासा महाराज वर्णन करणारे तुकोबर आहे आणि प्रश्न विचारणारे साधक आहे नीट ऐका बरं का काहीतरी विचारल्याशिवाय काहीतरी भेटत नाही ज्याला आनंदीचा रस्ता माहित नाही तरी उग मार्गाने चालत राहावा बरोबर का आपलं कुणाला विचारायचं नाही काय ना एक नमकी असो आपलं उठायचं भाकर खायची चालायचं जमून का ज्या गोष्टी तुम्हाला ज्ञात नाही आणि आता ज्ञात गोष्टीला ज्ञात करण्यासाठी तुम्हाला कुणाच्या तरी समोर झुकावं लागेल नाही एका साधकानं माझ्या तुकोबरायला प्रश्न विचारला तुकोबराय देव प्राप्त झाला नाही तोपर्यंत तुम्ही सावकार होते सेठ होते संपदा सोळा तुमच्या पायाशी लोळत होता आणि देव घराला आल्याची जर पहिली भूल काय असेल नाही ज्याच्या संसाराचं वाटवं झालं त्याच्या घरामध्ये देव आला बोलच आपण म्हणतो नाही मला असं झालं तसं झालं काय झालं त्याची त्याला माहिती पुढे चला साधकानं तुकोबरायला प्रश्न विचारावा तुकोबराय ज्याचं वर्णन तुम्ही केलं त्यांचं नाव विष्णुदास आहे आता या अभंगामध्ये अनेक शंका आहे आणि अनेक समाधान आहे त्या विष्णुदासांचा नाश पावत नाही क्रमवारी लावून घ्या पहिलं चरण काय म्हणते नाही नाश पावत बाबा पहिलं चरण नाही नाश पावत पण नाही नाश पावत म्हणून कशामुळं सगळं कार्य चालती आता बघा आणि तेने असो निर्भर पण नाही नाश पावती सगळं कार्य चालती आणि तेने असो निर्भर हे कुणाच्या जीवावर ऐका जरा ही तीन कर्म आहे ही विष्णुदासाची कर्म आहे पण कुणाच्या जीवावर त्याचं उत्तर आहे बापाच्या जीवावर कुणाच्या जीवावर वडिलाचे जे धन आहे वडिलाची जी संपत्ती आहे ती मुलाला कोणी नाकारू शकत नाही तुकोबरा म्हणतात माझ्या वडिलांची निराश का देवा तुझी चरण सेवा आता पुढे चला तुकोबरा आहे पण तुम्ही विष्णुदासाचं वर्णन केलंय आणि आम्ही तर विष्णुदास नाही अनेक मार्ग आहेत बघा कोणी हरीची पूजा करते कोण विष्णूची पूजा करते पण सांगू का दादा हे सगळं एकच आहे त्याचं नाव परमार्थ आहे बर विष्णुदास ही उपाधी का काय बरं उपाधी बर परमार्थ उपाधीसाठी आहे का उपाधीचा त्याग करण्यासाठी आहे
विष्णुदासाचा. त्या तुकोबराय आम्हाला तुमचं म्हणणं पटत नाही, कारण मी गाथा वाचला, कदाचित तुमचाच गाथा तुम्ही वाचला नसत असं साधक म्हणते तुकोबराय. काय गंमत बघायला तुकोबराय, आम्हाला तुमचं म्हणणं पटत नाही. का पटत नाही? तुम्ही म्हणता नाश पावत नाही, पण तुम्हीच गाद्यामध्ये सांगितले किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरी आणि तुमच्याच गाथेप्रमाणे किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीचा पाठोपाठी. तुकोबराय एक प्रमाण नाही हो, असे कितीतरी प्रमाण आहेत. हे जीवन क्षणभंगूर आहे, याचा भरवसा नाही. काळावर याची सत्ता आहे, देह काळाच्या अधीन आहे. तुकोबराय आम्ही तुमचा गाथा वाचलाय आणि तुम्ही तर सांगता की विष्णुदास नाश पावत नाही. मग ज्या अर्थी विष्णुदास नाश पावत नाही, या अर्थी अजून कुणी विष्णुदास झालाच नाही का? तर बारीक विचार कर ना. तर विष्णुदासाचा नाशच पावत नाही, ज्याचा नाशच पावत नाही. आणि इथं माऊली पण सांगतायत तुकोबराय, मी गाथा वाचला एवढ्यावर नाही थांबलो, तर मी ज्ञानेश्वरी पण वाचली. मी गाथा वाचला याच्यावर नाही थांबलो, तुकोबराय मी ज्ञानेश्वरी वाचली. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा इट इज सायकल इज चे इट हॅज नॉट अ गॅप सिस्टम. बाबा रे, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे, आणि ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे. पण तुकोबराय जर तुमचा विष्णुदास नाशच पावत नसल, तर मग अजून तुमचा विष्णुदास जन्मला का नाही सांगा बरं. तुकोबरायनं साधकाला विचारलं तुझं झालं का? तुझं झालं का? नाही झालं. मी गीता पण वाचलीये, मी ज्ञानेश्वरी वाचलीये, मी गाथा वाचलाय, मी गीता वाचलीये. आणि गीतेत पण सांगितलंय की हे शरीर याच ठिकाणी त्यागावं लागतं. मग तुकोबराय सांगा ना, तुम्ही मला सांगा तुकोबराय, तुमचा विष्णुदास नाश कसा पावत नाही? तुकोबरायमध्ये उदाहरण सांगतो. समजा या कन्याला शिक्षकाची नोकरी लागली. कोणाची नोकरी लागली? शिक्षकाची. किंवा या कन्याला मेजरची नोकरी लागली आणि तो रिटायर झाला. आता मेजर आहे का? शिक्षक रिटायर झाला, आता शिक्षक आहे का? मग त्या शिक्षकाच्या पुढे काय शब्द लागतो? माझी. ऐका, विष्णुदास नाश पावत नाही याचं कारण असते की विष्णुदास ही सकट एक उपाधी आहे. आणि ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारे. सामान्य जीवाला ते तत्व कळत नाही, सामान्य जीव त्या तत्वापर्यंत पोहोचत नाही. सामान्य जीव प्रवृत्तीमध्ये अडकलाय. कुठं अडकलाय? प्रवृत्ती. आता ऐका, प्रवृत्तीतनं निवृत्ती करतो आम्हाला जायचंय. कुठं जायचंय? प्रवृत्तीतनं निवृत्ती करतो आम्हाला जायचंय. पण कधी कधी असं होतंय, आम्ही प्रवृत्तीतनं निवृत्तीकडे गेलो आणि निवृत्तीतनं पुन्हा प्रवृत्तीकडे आलो. म्हणतात रोकडे महाराज, याला काय पुरावा आहे का? याला फार मोठा पुरावा आहे. जरा गोड सांगतोय का? ज्यानं आयुष्यभर रामाचं चिंतन केलं, ऐका बरं का, आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं, एक केस टिकला म्हणून घर सोडून दिलं. किती? आमची तोंड सुचायला लागली काळ करून. तुमच्या लक्षात बसलं का? एक केस टिकला, एक केस. किती? एक. घर सोडून दिलं. भगवत भक्तीसाठी घर सोडले आहे का? मग प्रवृत्तीतनं हा जीव निवृत्तीत गेला का नाही? घर कशासाठी सोडलं?
भजन करण्यासाठी. का बाबा रे, आता मला संसार नको, घर सोडलं आणि घरामध्ये जाऊन त्या नारायण घर सोडून जंगलात जाऊन त्या नारायणाचं भजन चालू केलं. ऐका बरं का सज्जनांनो, ऐका. आणि तिथं गेल्यानंतर त्याचा जीव त्या हरणामध्ये गुंतला. आता वेळ वाया घालत नाही. राजा जडभरताची कथा सगळ्यांना माहितीये. कुणाची गुंतला? झोपताना ध्यान कुणाचं? नामस्मरण म्हणून करताना ध्यान कुणाचं? हरणाचं. हरणाने काय खाल्लं का नाही? हरण काय केलं? पण हरण कवर राहील? आपली हरण कवर राहील? उड्या मारायची असतो. पण ती हरण कवर राहील? ज्या दिवशी त्या हरणाला उडी मारायला आली ते हरण निघून गेलं. ऐका माय बाप, हरण राजाला विसरलं पण राजा हरणाला विसरला. याचा परिणाम असा की प्रवृत्तीतनं निवृत्तीत गेलेला जीव पुन्हा प्रवृत्तीत आला. हरणाच्या गर्भवासाचं दुःख राजा जडभरताला भोगावं लागलं. ऐका तुकोबराय, ज्या अर्थी तुमच्या विष्णुदासाचा नाश पावत नाही, जोर कशावर आहे? याचा सगळा जोर फक्त भाव बळावर. विष्णुदास नाश पावत नाही पण कशामुळं? भाव अधिक बळ. ज्याच्यापाशी भावाचं बळ आहे, मग कोणत्याच भावाचं असू द्या, गावात जर चांगलं राहायचं असेल तर घरच्या भावाचं बळ पाहिजे. आणि आमचं गावासंग चांगलं आणि भावासंग वाकडं. काय म्हणतो कळलं का तुम्हाला? आपला अवघड आहे. आपण आई बापाला बोलत नाही आणि सासू सासऱ्याला फोन लावल्याशिवाय राहत नाही. तुमच्या लक्षात बसलं? ऐका, परमार्थात ही भाव गरजेचा आहे आणि संसारात ही भाव गरजेचा आहे. ऐका, तुकोबरा म्हणतात विष्णुदासाचा नाश होत नाही. त्याचा अर्थ असा आहे, ज्याच्यापाशी भावाचं गाठूड आहे, ज्याच्यापाशी भावाची शिदोरी आहे, ज्याचा नाश होत नाही. ऐका, मग नाश होतो कुणाचा? नाश होतो उपाधीचा. ऐका, आपण बरीच जण आता पत्रिका बघतो बघा. मला इथे काय त्यातलं ज्ञान नाही, पण बऱ्याच पत्रिका लिहिलेलं असतं श्रीपाद पुत्र, बाबा ऐका नाही, श्रीपाद कन्या दिलेलं असतं का नाही? श्रीपाद पुत्र, श्रीपाद कन्या. आणि त्यांना विचारलं का नाही तुमचं नाव काय? म्हणजे आमका मुक्ताई. आता काय करायचं? माझा तुम्हाला प्रश्न आहे, श्रीपाद कन्या असू द्या नाही तर श्रीपाद पुत्र असू द्या, ही उपाधी का ओळख आहे? बोला बोला बोला. ही उपाधी का ओळख आहे? उपाधी. आणि जोपर्यंत उपाधीचा नाश पावत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही. याच्या पुढे जाऊन सांगा, जर एखाद्याला विचारलं, आम्हाला बरीच जण विचारतात, महाराज तुम्ही बाबा पाहिले का? विचारतात ना, तुम्हाला बाबांचा काही अनुभव आहे? संग फिरले का? सांगू का? हे स्वरूपाने बाबांचा अनुभव नाही. ते काय म्हणतो जाहीर स्वरूप आहे का? पटलं तर होय म्हणा. हे स्वरूपानं बाबाचा अनुभव नाही पण तत्व स्वरूपानं बाबा आमच्या काळजात आहे हे ठाकपणे आम्ही सांगतो. याच्या पुढे जाऊन बोलू का? याच्या पुढे मी जर तुम्हाला आता प्रश्न विचारला, मायबाप बाबा कुठे, तर तुम्ही काय जाऊचाल? आपल्याकडे बाप दाखवण्याचं वर्षच घालतो. मी जर तुम्हाला आता विचारलं बाबाचं अस्तित्व कुठे, तुम्ही काय सांगताय? आणि मला जर तुम्ही ही प्रश्न विचारला, एका वाक्यात उत्तर स्टॅम्प पेपरवर येईल. हे जेवढी बसलेली आहे, जेवढ्यांना अनुग्रह घेतलाय आणि जेवढ्यांना प्रबोध झालाय, ही सगळी बाबांची रूप. त्याच्या पुढे सांगा, माणसाला हे स्वरूपातनं विसरा आणि तत्व स्वरूपातनं ओळखा. आपलं उलटय, एखादा श्रीमंत माणूस जर आला, 25 कार्यकर्ते पळत जातात, या 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 25. आणि एखादा गरीब जर वर्गणदार आला, त्याला दिंडी मालक ओळखत नाही, संसार देवाला ओळखत. तुमच्या लक्षात बसलं? परमार्थातली जर पहिली पायरी कोणती असेल तर कोणाही जीवाचा न करो मस्त ही परमार्थातली पहिली पायरी. सांगून जाईल दादा, तुकोबराय म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये, म्हणजे जो विष्णूचा दास आहे त्याच्या अंतःकरणामध्ये विष्णू शिवाय म्हणजे भगवंताशिवाय दुसरं काहीच शिल्लक नाही. तो का म्हणे भेदा भेदा
भेद कुठपर्यंत ठीक आहे, गरीब श्रीमंत ही नाही, काळा सावळा हा नाही, तर ज्याच्या दृष्टीला स्त्री आणि पुरुष हाही भेद दिसत नाही त्याला विष्णुदास असं म्हणायचं. काय म्हणायचं? विष्णुदास. ऐका तुकोबराय, आम्हाला तुमच्या विष्णुदासाची लक्षणं कळली पाहिजे. लक्षणं पर दोन्ही दिसती सारखे. दिसायला बोलू का, पितळ ज्यात चमकतं का सोनं ज्यात चमकतं? पितळ ज्यात चमकतं का सोनं? आता 99.99% लोकांच्या घरात पेंटेक्स आहे. पण आता पेंटेक्स घालून जर मी गावाकडे चाललो आणि स्वराने जर माझं गचुरं झालं, मी देऊन टाकावं का भांडण करावा? पण मी देत नाही. मी त्या पेंटेक्स साठी मार खातोय. कशासाठी? मी पेंटेक्स सांगतोय. तुमच्या लक्षात बसलं का? आपला जो जीव चाललाय ना, ही फक्त त्या नकलीसाठी चाललाय. याच्या पुढचं बोलू का, जोपर्यंत नकली फेडत नाही तोपर्यंत तुमची आमची पिढा जात नाही. ऐका, ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो आम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही, आणि ज्याच्यावर प्रेम करू नये त्याच्यावर आम्ही गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमची आमची अनुमती त्याच्या पुढे जाऊन संपायचं. महाराज, आमच्या दृष्टीतला भेद संपला. आम्हाला प्रवृत्तीतनं निवृत्ती मार्गाकडे जायचे. कुठल्या? निवृत्ती मार्गाकडे. बर महाराज, मग तो विष्णुदास त्याचा नाश पावत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या विष्णुदासाला स्वस्वरूपाची ओळख झाली. आता आपल्याला ओळख झाली पण विसरली. आमच्यातलं एक जण झोपलं होतं. आता सगळी झोपत्यात म्हणा, पण आमच्यातलं एक जण झोपलं होतं बाबा, आणि झोपीत त्याच्या पोराचं लगीन झालं. कुठं लगीन झालं? झोपीतच आतल्या बाजूत होता. बाळकीची चिरीतूच म्हणला आणि झोपीतच आयर गोळा करायला लागला. झोपीतच आयर गोळा करा. कुठलं मारुतीचं मंदिर आहे त्या नशिबात? झोपीतच आयर गोळा करायला लागला. वादाड्याच्या चिंध्या करून टाकल्या. ऐका, सकाळ त्याला उठल्यावर विचारलं काय करीत होता? मला पोराचं लगीन लगीन. आता स्वप्नात लावलेलं पोराचं लगीन हे सत्य का असत्य? बरं, आज सत्य म्हणावं तर गोदाडा फाटलंय सगळं मुजू. आणि आपलं तसंच झालंय माय बाप. ज्या संसारावर आम्ही प्रेम केलं, ज्या संसारासाठी रात्र आणि दिवस झटलो, शेवटी त्या संसाराने आम्हाला ढकलून दिलं. सोपं उदाहरण सांगतो. आताचं जल गेल्या 15 दिवसात सोनं 1,30,000 होतं. किती होतं? 1,30,000. आता सोनं पुन्हा 1,32,000, 31,000, 21,000, 1,10,000. काय सांगावं? उद्या 70 बी होईल. होईल म्हणतो मी, होणार नाही. ऐका ऐका जरा, गोड ऐका. ऐका जरा, 1,30,000चं सोनं 1,70,000 बी होऊ शकतं. याची कुणाला गॅरंटी किंमत कमी होणार नाही. सोन्याच्या जागेवर फक्त संसारातला आपली जागा धरा. कुठली जागा धरा? आपली. जोपर्यंत आपण कमवतोय तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. ज्या दिवशी आपण बसून राहू त्या दिवशी आपल्याला कुठलाही विचारित नाही की वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. तुकोबर आहे. आम्हाला तुमच्या भावना कळाल्या. मग काहीतरी याला पर्याय असेल ना. तुकोबर आहे म्हणजे फक्त माळ घालणं हाच पर्याय नाही. मी बोलाय थोडा परकडे पण जर आखून बोलतो. तुम्ही आम्ही सगळी दिंड्यामध्ये चलतो का नाही? दिंडीच्या ड्रायव्हरला काय म्हणतो आपण? माऊली. दिंडीच्या आचार्याला काय म्हणतो? माऊली. दिंडीत ओळख नाही, काही नाही, रस्त्यानं चलतोय त्याला काय म्हणतो आपण? माऊली. वा. दिंडीत महाराजाला काय म्हणतो आपण? माऊली. चौदारला काय म्हणतो? माऊली. किस्सा हांचे त्याला काय म्हणतो? गांडा वाजली. सांगू का? माळ घातली म्हणजे परमार्थ होत नाही. लग्न केलं म्हणजे
मुलं होत नाही. तुम्हाला जर मुलं व्हायची असतील तर तुम्हाला नांदावं लागतं. त्याच उद्देशानं तुम्हाला जर हरिपद प्राप्ती करायची असेल, विष्णू दास पद प्राप्त करायचं असेल, मिळालेल्या नामावर तुमचा भाव असावा लागतो, श्रद्धा असावी लागते आणि निष्ठा असावी लागते. बरोबर आहे. मग एखादं काय उदाहरण आहे का? आहे ना. म्हणजे ऐका, एका गावामध्ये कलेक्टर आला. कलेक्टर कळतं, कलेक्टर आला आणि कलेक्टरने सांगितलं, बाबा हो, ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहे, त्याच्या त्याच्या नावावर 20 लाख रुपये करायचे. किती लाख करायचे? 20 लाख. गावात फक्त 5च माळकरी होते, पण सकाळपासून आखं गाव माळकरी झालं. पण गावात माळा मिळत नव्हते. आता कुठेही काळजी मिळते. आता गेटच्या बाहेरच माळ आहे. पण ते पंढरपूरला जावं लागायचं. ती म्हणलं वैर बारीक घ्यायची का मोठी घ्यायची? मला बारीक दिसत नसते, मोठी मला मोठी. काय काही हातातल्या बी घेतल्या, काही गळ्यातल्या घेतल्या. गावाकडे आली सगळीच रामकृष्ण हरी म्हणेल बसली. माझा प्रश्न असा आहे, यांच्या माळा आणि यांचं रामकृष्ण हरी देवासाठी 20 लाखासाठी? ह्याला हरिदास म्हणायचं का विष्णुदास म्हणायचं? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कलेक्टर आलं आणि कलेक्टरने सांगितलं, माफ करा गाड्या गावाले, सरकारचा काय भरोसा नाही. घरी जाऊस तर सरकारने GR बदलला, नामंजूर झाला आणि सरकारनं सांगितलं तुमच्या गावात पूल नाही, शाळेत पोरांना जाता येत नाही, 5 कोटी रुपयाचा पूल मंजूर केलाय. वारकरी मला घाट मालकरी त्या पुलात आम्हाला काय करायचं? साहेब मला बरोबर ओळखलं गाड्या हो, 5 मालकरी चित्त घालायच्या आणि मग पुलाचं काम चालू करायचं. एकजण मला याच्यासाठी मालकरीची संगत केली. सगळा कुठं कुणामुळे चाललाय? सगळ्यांनी माळा काढल्याने मुलीकडे हे करा. कलेक्टर पुढे लावला. कलेक्टर म्हणला, अरे कुणीतरी ऐका नाही, मला 5 हायती पण ती हिथं येत नाही. माझा शब्द नीट ऐकायला. 5 हायती पण हिथं येत नाही. ती कुठे ती मंदिरात आहे. त्या 5 जणांना धरून आणलं आणि त्यांना सांगितलं, मालकरी महाराज, गावाच्या कल्याणासाठी तुम्हाला पोलात टाकायचे, पण त्या 5 जणांचा ध्येयभाव विसरला होता. मी कोण आहे विसरलो होतो, स्वस्वरूपाची ओळख विसरली होती. 5 जणांना साहेबांना सांगितलं, साहेब, जगवणं आणि मरवणं तुमच्या हातात नाही. साहेब, जगवणं आणि मरवणं तुमच्या हातात नाही. माझ्या जर पांडुरंगाची हीच इच्छा असेल तर आम्ही हसत हसत पुला जायला तयार आहे. साहेबांना एवढंच ऐकलं आणि पीएला सांगितलं, या 5 जणांच्या नावावर 30 कोटी रुपये करून टाक. बाकीची मुलीला का आपण उगच खाल्ले. लक्षात बसलं का? ऐका ऐका, परमार्थात नाश कुणाचा होत नाही ज्याचा भाव शुद्ध आहे, त्याची भक्ती शुद्ध आहे, त्याचं ज्ञान शुद्ध आहे. ऐका, उपाधीचा नाश आहे, देह तत्वाचा नाश आहे, पण मी देहच नाही, मी अब्रह्मस्मी आहे हे तत्व ज्याच्या अंतःकरणामध्ये विकले, त्याच्या मनामनामध्ये विसले, ध्यानामध्ये ते, मनामध्ये ते, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या या अवस्थेमध्ये तीच आहे. आणि सांगू का, आपले सहज सांगून गेले बाबा हो, लक्षात ठेवा बाबा, हे या देहाला विसरा. ते काय म्हणतो, या देहाला विसरा पण तत्वाला विसरू नका. देहाचं नाव विसरा. आमच्या गावात 25 राजा नावाची माणसे. किती? 25. मी मतदार आणून लावतो तुम्हाला. 25 लोकांचं नाव राजा आहे आणि 25 ऋषी द्यायला. मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं? नावावर काहीच नाही, तुमच्या पदावर काहीच नाही. पदाबाबतीत जर बोलायचं झालं तर स्वर्गातलं इंद्र पद सकट शाश्वत नाही. स्वर्गातलं इंद्र पद सकट शाश्वत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, सज्जना, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर पण इथं पुन्हा येणं होईल असं सांगता येत नाही. इथं येण्यासाठी बराच 8 तास करावा लागतो.
पाप आणि पुण्य समान करावं लागतं आणि जोपर्यंत पाप आणि पुण्य समान होत नाही तोपर्यंत तुम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती होत नाही. म्हणून राजा ज्याचा नाश होत नाही त्याचं नाव विष्णुदास आहे. म्हणून तुम्हाला विचारतो बाबा, आज तुम्ही आम्ही आळंदीमध्ये आहोत, ठीक आहे बाबा, आजही माऊलीच्या समाधीचा अनुभव तुम्हाला येतो. माऊलीचा अनुभव आजही सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा, सच्चिदानंद रामदास बाबांचा अनुभव तुम्हाला येतो. हीच मुख्य पुरावा आहे की नाही नाश पावत. ऐका, ज्यांचा अनुभव शिल्लक आहे, ज्यांची प्रेरणा शिल्लक आहे, ज्यांचं तत्व शिल्लक आहे, त्यांचा नाश पावत नाही. अभंगाचं पहिलं भावमळे विष्णुदास या भावाच्या बरोबर, श्रद्धेच्या जीवावर, निष्ठेच्या जीवावर आणि विश्वासाच्या जीवावर. विश्वास तो करी आपला फक्त काय कमी आहे? विश्वास. एक जणांनी सहज विचारलं, महाराज पाणी लागेल का? ती मला लागेल की. किती फुटावर? ती मला लागेल की. 50 फूट ही खोदली. किती फूट? पुन्हा महाराजाला फोन लावला, महाराज तुम्ही तर म्हणले पाणी लागेल, पण पाणी लागेना. ती म्हणजे तुम्ही खोदा, पाणी 2च फूट खोदा. 48 फूट ही खोदली, पण 2 फुटासाठी विश्वास ठेवला नाही आणि 2 फुटाच्या खाली जिवंत पाण्याचा साठा आहे. आपलं पण तसं झालंय. मला संत पिंगदाराने भरले आहे, परी पायाळू विना प्राप्ती नव्हे. ऐका, आमच्याही बाबतीत तेच झालं. आम्हाला साधून, आम्हाला संतांना पाया पडून पडून सांगितलं, कधी हात जोडून सांगितलं. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला. आता तरी पुढे हाची उपदेश
नका करू नाश भविष्याचा. साधून संतांनं हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगितलं, जवळ घेऊन सांगितलं, कधी कधी रागून सांगितलं. आमच्या अंतःकरणामध्ये साधूचं रागवणं लक्षात राहिलं, साधूनं बोललेलं लक्षात राहिलं, पण साधूनं आपलं हित केलेलं आमच्या लक्षामध्ये राहिलं. महाराज संपूर्ण आयुष्य त्या भगवत भक्तीच्या जीवावर जगल्यानंतर प्राप्ती काहीतरी होणं गरजेचं की नाही, काहीतरी मिळणं. तुकोबरा म्हणतात ज्याचा विश्वास भगवंतावर आहे, ज्याचा विश्वास सद्गुरूवर आहे. आणि खरं सांगू का, संत वचनी विश्वासला त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. उदाहरण सांगू का, जा तुला राम भेटल. कोण भेटल? राम भेटल. हे खरंय. कधी, केव्हा आणि कुठं नाही विचारलं का? तारुण्यपणात सांगितलंय शबरीला, बाळा तुझ्या आयुष्यात राम भेटल. मागाने विचारलं नाही कधी, काय, केव्हा. अष्टवक्र झाली, शब्द असा आहे, अष्टवक्र झाली, पण रोज रामाची वाट पाहत होती. याला भाव म्हणावं आणि याला विश्वास म्हणावं. सांगू का दादा, आपण संकटात असताना भगवंताचं स्मरण करणं, आपण संकटात असताना, आपण दुःखामध्ये असताना भगवंताचं स्मरण करणं, याला सामान्य भक्ती असं म्हणतात. याच्यात काही नवल नाही. आपल्यावर संकट आलं की देवाच्या नावानं रडणं, याच्या पुढे जाऊन सांगू का, आपण दुःखात असताना भगवंताच्या नावानं रडणं, भगवंताचा धावा करणं ही सामान्य गोष्ट आहे. पण कधी कधी मी काय म्हणतोय का, पण कधी कधी जगाच्या मालकानं आपल्यासाठी रडावं ही असामान्य भक्ती. भगवान कृष्ण निजधामाला चालले. ऐका बरं, गोप रडताय, गोपिका रडताय. उद्धवाच्या डोळ्यातलं पाणी आहे. जसं जसं भगवंताचा रथ पुढे पुढे जाईल ना, सगळी द्वारका रडू लागली. द्वारका का रडत होती, तर उद्यापासून कृष्ण आपल्यापाशी नसणार. आणि जर यदा कदाचित काही संकट आपल्यावर उडवलं तर कृष्ण आता संकट दूर करू शकत नाही. या स्वार्थापायी सगळी रडताय. कृष्ण सगळ्यांकडे पाहत, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. देवा उद्यापासून तुझं आणि आमचं दर्शन देईल. पण जसा रथ पुढे जाईल, ऐका बरं का जरा पुढं, भगवान कृष्णाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. जगाच्या मालकाच्या डोळ्यातनं दोन दोन धारा लागल्या. उद्धवानं कृष्णाला विचारलं, कृष्णा मालक, तुमच्या जर डोळ्यातनं पाणी येत असत, तुम्हाला जर जाताना नकोस वाटत असत, नका ना जाऊ. ऐका, भगवान कृष्णानं उत्तर दिलं, उद्धवा मला जावं लागतं म्हणून मी रडत नाही, मला जावं लागतं म्हणून मी रडत नाही, तर उद्यापासून विदुर काकाची माझी भेट होत नाही म्हणून मी रडतोय. त्याला असामान्य भक्ती असं म्हणतो. आपण देवासाठी रडतो, सामान्य. तुकोबरा म्हणतात त्या हरिदासाच्या घरात न मागता सगळं, न मागता, मागायची गरज, फक्त आपल्याला मार्ग सापडला पाहिजे. आमच्याकडं भरपूर पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, पाणीच पाणी, पाणीच पाणी, जिकडे बघत तिकडे पाणी. पाण्याची काही कमतरताच नाही. घरात पाणी, दारात पाणी, गोठ्यात पाणी, पाणीच पाणी. पुन्हा पाणी म्हणलं तरी नको, इतकी परिस्थिती भयानक. बरोबर की नाही? आणि त्याच्यामध्ये आमचे 2 शेतकरी रानामध्ये अडकलो. किती शेतकरी? 2 शेतकरी रानात.
त्या 2 शेतकऱ्यापाशी 2 जनावर होती, एक म्हैस होती आणि एक बैल होता. जनावर किती? 2. एक बैल आहे आणि एक म्हैस आहे. आता नदीच्या पलीकडं पोहून जाणं शक्य नाही. आधार कुणाचा तरी आम्हाला नीट ऐका बरं का. आधार घेतल्याशिवाय पहिलं तीराला जाता येत नाही. जनावर 2 आहेत पण एक सारखी नाही. एक म्हैस आहे आणि एक बैल आहे. आता सीपूट तर धरल्याशिवाय पर्यायच नाही. मग म्हशीचं धरायचं का बैलाचं? पाण्यात सगळ्यात जास्त पोवायला कुणाला येतं? म्हशीला का बैलाला? पाण्याची मैत्री बैलाची का म्हशीची? म्हशीची. मग सीपूट म्हशीचं का बैलाचं? एक मनाचं बैलाचं आणि एक मनाचं म्हशीचं. चाबरं होतं का चाबरं? त्यांनी म्हशीचं धरलं. मला याला कळतच नाही. म्हणलं काय बैलाला कुठं पोवा येतं का? मला रोज म्हैस पाण्यात आहे. म्हैस कुठे रोज? जशी पाण्यात म्हैस आणि बैल सुटला ढकलला. हस्त नक्षत्र होतं. दुपारच्या 12 वाजल्या होत्या. इतकं ऊन पडलं, इतकं ऊन पडलं आणि म्हशीला लहर आली. कुणाला? मी म्हशीला म्हणतोय अजून. म्हशीला नेमकं मदत गेल्यावरच लहर येते. म्हशीला लहर पोराचं लग्न झाल्यावरच येते. तुम्हाला कळलं का? नेमकं मदत गेलं की म्हशीला लहर आली. म्हशीनी फक्त डोळंच उघडं ठेवलं. सज्जनांनो, बैल तीराला जाण्याचं मार्ग 2 आहेत. फक्त तुम्ही कोणता मार्ग निवडता याच्यावर अवलंबून. ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याची निष्ठा शुद्ध आहे, त्याला दारोदार फिरायची गरज लागत नाही. ऐका, तुम्ही लई काय केलं ना, तुम्हाला योग या विधीच्या मार्गानं रिद्धी सिद्धीपर्यंत तुम्ही पोहोचाल. बरोबर का? कुठपर्यंत पोहोचाल? रिद्धी आणि सिद्धी. बरं, रिद्धी आणि सिद्धी इथपर्यंतचा प्रवास म्हणजे परमार्थ आहे का? परमार्थातला जर आडवा मार्ग कोणता असेल तर रिद्धी सिद्धी. जवता परमानंदी मननाई भगवान परमात्म्यानं सामान्य जीवाला अडकवण्यासाठी जर तयार केलेलं काय असेल तर रिद्धी सिद्धी आहे. एकाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. बरं, रिद्धी आणि सिद्धी प्राप्त झाली गप्प बसावं का डिरिंग करावं? माणूस पैसा असल्यावर डिरिंग करतो का पैसा नसल्यावर? डिरिंग तशी दोन्ही बी टायमाला करायची, फक्त दुसऱ्याला अंदाजी न देऊन देता आला पाहिजे. रिद्धी आणि सिद्धी प्राप्त झाली आणि त्याला कोणीतरी सांगितलं की नाथ बाबांच्या विरोधात कोणी जिंकू शकत नाही. ती मला उद्याच पैठणला जायचं. हा पैठणला गेला आणि नाथ बाबांना ज्या वेळेस पाहिलं, हात जोडलं, या बाबा बसा, पाणी दिलं, गुळ दिला. पहिल्या काळात पाणी आणि गुळ देत होते. पाणी दिलं, गुळ दिलं, नाही बसवलं. काय सेवा करू? जेवण करा. ते म्हणा नाही, पहिलं वाद करा. नाथ बाबाने आदर सत्कार केलाय आणि तेव्हा काय म्हणतो पहिला वाद करा. नाथ बाबाने विचारलं वाद कशासाठी करा? ते म्हणा तुम्ही मोठं का मी मोठं ठरवण्यासाठी वाद करा. ऐका बरं का, नाथ बाबा म्हणले तुम्ही मोठे का मी मोठे ठरवायला वाद करायची गरज नाही, तुम्हीच मोठे. आता काय कळलं तर बघा.
जो मोठा असतो पण सामान्य भूमिका जगतो त्याला खरी अर्थानं मोठा असतो नाही. ज्याच्यापाशी काहीच नसतंय पण कारवा जास्त नसतंय काही. पहिल्या काळात नवीन आमच्या गावाकडे इंग्लिश कुत्री आली बघा पाणी टिपडी गावाकडे नसायची पहिले. आमच्या देशाने इंग्रजी कुत्र आणलं होतं. ते माणूस आलं की कारवा करायचं. इतका कारवा करायचं की गल्ली बेची बारकत आणले पण लई कडक आहे. जेव्हा बारक्याची गाठ गावरान संघ पडली 6 महिने किचनच्या बाहेर निघलं नाही. म्हणजे लक्षात बसत त्याला हाकललं तरी बाहेर येत नव्हतं. नाक बाबा म्हणलं झाला लहानेचा मोठा ठरवाय वाद करायची गरज नाही. तुम्ही मोठे कसा जेवाय ती मला असलं न ग वादच खेळावं लागलो. आता नाक बाबा म्हणजे वाद खेळायचा ना आता नाही सकाळच्या जेवण आता त्याला काही भाकर गोड लागते होईल. त्याला वाटत कवा उगवतोय आणि कवा नाक बाबा बरोबर वाद करतोय आणि कवा मी मोठा होतो. रात्रभर हे अंगाव ते अंगाव ह्या अंगाव ते अंगाव. सकाळ झाली ऐका बरं सकाळ झाली जाग झाला. जाग झाल्याबरोबर हुडकीत होत. कुणाला कुणाला हुडकीत असेल ती प्रीती आणि आलं का म्हणला ह्या कुठं गेल्या अरे भांडण कुणाच्या जेव्हा आहे प्रीतीशी. त्याने जवा असं लांब जाऊन बघितलं प्रीती झाडीत होती आणि सिद्धी पाणी बघितली. हे काय का बरं का सज्जनांनो एवढं घरी घेऊन जावा. प्रीती झाडी ती आणि सिद्धी पाणी भरती. त्याला घामच सुटला थंडीच्या दिवसात. त्या इकीला का लवकर म्हणला तुझ्या जीवावर तर मी बांधलं मला आपल्याला येणं होत नाही. ते रिद्धीच्या सिद्धीच्या जवळ गेला मला येणे हो मी तुमचा स्वामी मी तुमचा मालक आहे मी तुम्हाला प्राप्त केलंय मग तुम्ही नाताच्या घरची सेवा का करताय. एवढं वाक्य घरी येऊन जावा. त्या रिद्धीने आणि सिद्धीने सांगितलं येड्या तुझ्यासारख्या नालायकाच्या हातात गेल्यावर जो त्रास होतो जे पाप आम्हाला होतं ते पाप संतांची सेवा करून आम्हाला घालवावं लागतं म्हणून नाताच्या घरची सेवा आहे. तो गोबरा म्हणता सज्जना ज्याचा भाव खरा आहे ज्याची श्रद्धा खरी आहे ज्याची निष्ठा खरी आहे त्याला काही मागावं लागत नाही. त्याला पदर पसरावा लागत नाही. त्याला कोणती अपेक्षा करावी लागत नाही. तर त्याचं काय होतं ते दुसऱ्याच्या योग्य भाग्य करा येते सकळ शक्ती चालत. त्याला कुणाला काय मागावं लागत का बरं याचं कारण आहे घालून या भार. आता आमचा भार कुणावर आहे पांडुरंगावर. कितीतरी उदाहरणं देता येतील राजा हो ऐका फक्त कर्तव्य सोडून द्या. गावाकडे एक जुनी म्हण आहे बघा. पहिल्या काळामध्ये गाड्या नव्हत्या बैलगाड्या असायच्या. जत्रेला जायचं म्हणलं तरी बैलगाडी यात्रेला जायचं म्हणलं तरी
बैलगाडी. लग्नाला जायचं म्हणलं तरी बैलगाडी, आणि बैलगाडीच्या खाली कोण चालायचं? बरं गाडी कोण वळायचं? पण अहंकार कोणाला द्या? मी काही बोललो नाही, मी काही बोललो नाही, हे तुम्ही बोललाय, मी नाही. ऐका, मला सांगा, जोपर्यंत तुम्ही कर्तेपद तुमच्याकडे घ्या तोपर्यंत तुम्हाला सुख आणि दुःखाचा सामना करावा लागेल. सुख चांगलं का दुःख चांगलं? आता मजलाची दुःख व्हावे, वंचना कोणी सोड, मला दुःखाची प्राप्ती व्हावी असं कुणाला वाटतं का? मग दुःख चांगलं का सुख चांगलं? याच्या पुढे बोलू का? पोराचं लगीन झालेलं बरं का पोरग बिगड लग्नात राहिलेलं बरं? ठराव बिराव घ्यायचा का आनंदी? काय तुमचं मत काय बरं? गोष्टी झालेलं बरं? सांगू का? आमच्याकडे येणारं दुःख आहे, आमच्याकडे येतं ते कोण आहे? दुःख आहे, पण चष्मा सुखाचा आहे. अजून पुढचं बोलू का? पटदेशी उत्तर द्या. गुळाचं कारलं केलं तरी कसं लागत? मना करूच बाबा, करूच का? अहो गुळाचं, गुळाचं कसं कसं लागत? पण आम्हाला एवढं माहिती, कारलं म्हणलं की पुढचं ऐकायचं, पुंडलिका म्हणलं की जय फिक्स झाले आमचं. ऐका, आमच्याकडे येणारं दुःख आहे पण चष्मा सुखाचा. प्रमाण सांगू का? ज्या गावीचा चंद्र शेरो सुख लेवणी दुःखाची अंगी, या जगीचा छळी येणारं दुःख आहे पण दुःखानं सुखाचा रंग घातलाय. आम्हाला वाटतं उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, पण खरं सांगू का? सुख तिथं नाही, सुख एकाच ठिकाणावर आहे. सुख वसे के ठाई संतांच्या पायावर सुख आहे. पण ऐका, मग कोणतं सुख संतांच्या पायावर आहे? याला पण महत्व. आमच्या गावात एक मोठं कीर्तनकार आणलं होतं. मोठं कीर्तनकार, लय मोठं कीर्तनकार, 40-42 लाखाची गाडी कीर्तन करायची. मोठं कीर्तनकार होता, एकदम मोठा. आमच्यातले हुशार माणूस पुढे कीर्तनाला बसला होता. जेवढी हुशार असतात तेवढी पुढे असतात. आणि आमच्यासाठी लय वाचा लावलेली. हुशार कसं म्हणायचं का वाक्यात सांगा? विठ्ठल विठ्ठल म्हणलं की बारकी लेकरं टाळ्या वाजतात. खरं का नाही बाबा? होय कर बाबा. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की बारकी पोरं आपली पण शाने असं बसतात की हुशार. त्याला हुशार म्हणायचं. आमच्या गावात एक मोठा कीर्तनकार आणला होता. 40-45 लाखाच्या गाडीत आलता. लई जमवून ती सगळी सगळी, आणि त्यांनी प्रमाण दिलं होतं आपणासारखे त्यांनी दिलं होतं. आमच्यातलं एक लय चाबड होत, आणि ज्याला लय येत ती गप बसत, ज्याला येत नाही तीच पुढं करत. ती म्हणा बाबा तुम्हीच माझं करू. याला काय देणं नव्हतं, घेणं नव्हतं. माल घातली 100 रुपये दाखला, याला भेटलं की मला एक पुढं चल. ही मला माल नाही ना, माझ्या गाडीत माल आहे. गाडीतच माल असतात. जवळ घेतलं माणसातच पुंडलिका म्हणला, माल घातली का ये म्हणला, ये कुठं म्हणला. कीर्तन बारीक ऐक नाही म्हणला. मी तुमचं कळलं आहे तुम्हाला? लक्षात बसलं काय? कीर्तन बारीक ऐकले महाराजाला कळलं ना काय झालं? आपण ते मला मग बरोबर आहे ना. मग मला मी कुठं 20-20 हजाराच्या गाडीवर जाऊ म्हणला, तुम्ही 42 लाखाच्या गाडी. मला माझी माळ मागायला सांगू का दादा? ऐका, आम्हाला संतांकडून ध्येय तत्वाच्या सुखाची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण. संतांकडून जे सुख मिळणार
ते ध्येय सुख नसणार, ते आत्मतत्वाचं सुख तुम्हाला असतं. ते सांगू का तुम्हाला? ऐका जरा. भोसले बाबांना ज्ञान, मी कीर्तनकार झाल्यावर ज्ञान शिवलाय. कधी आमच्या सत्यात एक कीर्तनकार आला नाही म्हणून मी उभा राहिलो. आता तुम्ही म्हणता हे कसं काय शक्य आहे? बरं, हे शक्य आहे, हे खरंय, हे तुमच्या बाबतीत खरंय आणि माझ्या बाबतीत खरंय. का? आमचा बाप श्रीमंत आहे. आणि आता थोड्या मोठ्याच्या मुखात ऐकले, आश्रमातच ऐकले आहे, थोड्या मोठ्यांच्या गोष्टीला ऐकलं, हे ऐकलंय. बाबा म्हणायचे आपला संप्रदाय म्हणजे डबं तयार करण्याचा कारखाना नाही. काय तयार करायचा कारखाना आहे? इंजिन. इंजिन धुर का आणायला? 100% आपल्याकडं डबे तयार होत नाही, इंजिन तयार होत्यात. अरे पण कधी कधी इंधनाला बी डबा म्हणून पडावं लागतंय, तेव्हा गाडी चलतीये. ऐका, देवी मनसी एक होत, ज्ञाने झाले का चौकट, तया मनोरंतीची वाट मोडली का. ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार आहे. ज्याला येत नाही सामान्य गोष्ट आहे, पण ज्याला येत आहे पण कळत नाही त्याला सुट्टी देत नाही. नवल अहंकाराची गोष्टी. विशेष नरगे ज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे. वा, हे सगळं आपल्याला कळतंय. कळतंय का नाही? पण वळत नाही. आपल्याकडे कुणाला जरी उभा केलं ना, ताईला उभं करा, दादाला उभं करा, 100% 2-3 तास चांगल्याला नादी लावी. मी काय म्हणतो नीट ऐका, चांगल्या कुणाच्या जीवावर? कुणाच्या? बाबांच्या जीवावर. तुकोबरा म्हणतात, अरे त्या विष्णुदासाचा, त्या साधकाचा हक्क आहे, अधिकार आहे. मी हक्क बोलतो, अधिकार बोलतो. ऐका, वडिलाच्या संपत्तीतनं पोराला बाजूला करायची ताकद अजून कुणात नाही. पण पोरं लई चाबरी झाल्या. परवा आमच्या गावात वाटणी होती. वाटणी कळती काय? पुण्या मुंबईत वाटणे नसते वाटते. आमच्याकडे एक जणाच्या वाटण्या होत्या. वाटणी सगळं आमच्याशिवाय वाटण्याच होत नाही. तंतुतंत वाटून दिलं सगळं, तंतुतंत. आता देव थोरल्याकडं का दाखल्याकडं? कोणाकडे बाबा? देव थोरल्याकडं का दाखल्याकडं? देव थोरल्याकडं का दाखल्याकडं? कोणाकडं? थोरल्याकडं ना. देव होतं सोन्याचं. वाटणी करणारा आडवा पडीन ती थोरल्याकडे म्हणजे. आणि देव होत 7. देव किती? 7. 3 ह्याला दिलं, 3 राहिला योग. राहिला योग. कडे हो, एक राहिला गिर मोडा. इलाज नव्हतं. वाद मिटवायचंय आपल्याला. काय बी करून काय मिटवायचं आहे. येऊ मोडला, अर्धा तिला मोकळा झालो, पण राहिली ज्ञानेश्वरी शिल्लक. काय उदार झाली म्हणता पुन्हा. दोघांच्या अंतकरणात बाबा वैरागी आलं. वाटल्याला म्हणलं धर तुला. ती माझ्या भावाचं गिराव मग कुठे गेलं. डॉक्टरांनी म्हणलं तुला धर किंवा दोघं एकत्र आली. म्हणली महाराज सकाळपासून आता पुतर वाटण्या करायचं, मला किती तास झालाय हो.
मग या म्हणजे ज्ञानेश्वरी तुम्हाला एखादा देव दिला असतं तर बिघडला असतो. वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा हक्क आहे. पित्याचे काय धन पित्याचे पुत्रा कोण मंच. वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा अधिकार असतो. ऐका, तुमची आमची जी ताकद आहे, तुमचं आमचं जे तेज आहे, तुमचा आमचा जो उल्हास आहे, ही सगळा उल्हास सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सच्चिदानंद रामदास बाबा बोलतो. त्याच्या पुढे बोलू का? आपला जीव शरीरावले, पण या शरीरातनं जर वारा निघून गेला तर निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. हरी हरी राम तारा, हरी हरी राम तारा, हरी हरी राम तारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला पावडर कोणाला आहे? पसाऱ्याला. आम्ही नटिवतोय कोणाला? पसाऱ्याला. ऐका, जोर सांगतो ऐका दादा हो, तुमच्या आमच्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल, एका शब्दाचे 7 अर्थ होतात. लक्षार्थ, मंजितार्थ, गर्गार्थ, प्रकाशार्थ आणि वेदांतार्थ. तिथं सोनं शब्द कशाची वापरतो ऐका. जर तुम्हाला सच्चिद आनंद स्वरूप व्हायचा असेल तर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. काय ठेवावं लागल? आणि तुम्हाला चिंतन करावं लागल. रोगी किती जरी श्रीमंत असला तरी डॉक्टर त्याच्यावरचं औषध खात नाही. मी काय म्हणलो कळलं का? ज्याला रोग, आमच्यात एखादं लगीन झालं, एक व्हायनात पोराची पद्धत कसं केलं मला माहित नाही. त्याची तरीच केलं, कसं केलं त्यालाच माहिती आहे. पोरग गावाकडून पोरगी पुण्याकडे कसं झालं मला माहितीच नाही. आणि त्याची बायको आजारी पडली आणि बायको दवाखान्यात नाही. ती डॉक्टरच्या जवळ गेला. डॉक्टर साहेब, माझी बायको नाजूक राहू तुला आणि माझ्या बायकोवर लय जीव. डॉक्टर म्हणला मग तिच्यावरच मला इंजेक्शन करायचं. जमन का? जमन का? नाही जमणार. जमणार नाही. ऐका, तुमच्या शरीराची जर ताक घालवायची असेल तर औषध नावाची मात्रा तुमच्या शरीरात जाणं गरजेचं आहे. तुम्हा आम्हाला झालेला जो भवरोग आहे, हा भवरोग जर घालवायचा असेल तर साधून दिलेलं, संतांना दिलेलं, सद्गुरूनं दिलेलं ते नाम तुम्ही आम्ही जपणं गरजेचं आहे. सांगू का? सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय. ऐका, तुमचं आमचं कल्याण करायची ताकद फक्त सद्गुरू. सच्चिदानंद श्रीपाद बाबांनो, रामदास बाबांनो लाखो जीवांचा उद्धार केला. ही दुनिया बावरी करून टाकली मायबाप. ऐका, तुमच्या आमच्या ध्येयावरचा प्रेम कमी केलं आणि तुम्हा आम्हाला आत्मतत्वाकडे वेळ लावण्याचं काम सच्चिदानंद श्रीपाद बाबांनो, रामदास बाबांनी जडजीवांचा उद्धार केला.
मानवी जीवाचा उद्धार करायचं काम सद्गुरू मायबापांना केलेलं आहे. तुकोबरा म्हणतात सज्जना, जसं व्यवहारामध्ये वडिलांच्या संपत्तीत मुलाचा हक्क आहे, मुलाचा भाग आहे आणि त्या संपत्तीवर मुलाचा हक्कापासून त्याला कोणी वंचित ठेवू शकत नाही. या न्यायानं, त्या अनुषंगानं, त्या उदाहरणातून परमार्थ प्रेमी करत असताना, परमार्थ करत असताना सद्गुरूच्या कृपेनं तुमच्या आमच्या जीवाला सच्चित आनंद स्वरूपाची गती प्राप्त होते. मायबाप पाया पडून सांगतो तुम्हाला गोड ऐका, 2 मिनिट. जीवनात 2 गोष्टी पुन्हा मिळत नाही. किती गोष्टी? एक गेलेलं आयुष्य, काय भेटत नाही? गेलेलं आयुष्य. आजचा दिवस उद्या नाही आणि उद्याचा दिवस बरबाद. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. त्याच्या पुढचं गुरु का? ऐका दादा, या आयुष्याचा भरवसाच नाही. क्या भरोसा आहे जिंदगी? काय भरोसा आहे तुमच्या आमच्याकडं? काय ठाम पत्र आहे का? नाही नाही. आमचं आयुष्य वर्षावर नाही, आमचं आयुष्य महिन्यावर नाही, आमचं आयुष्य दिवसावर नाही, आमचं आयुष्य तासावर नाही, तर आमचं आयुष्य क्षणावर, श्वासोश्वासात. एकदा जर वर्म चुकलं, वर्म जर चुकलं तर पुन्हा फेरा पडल्याशिवाय चुकल्या वर्म फेरा आणि ज्या दिवशी त्या टरपल्यातनं तो शेंगदाणा बाजूला जाईल, त्या टरपलीची जागा पोत्यात न घालता आमच्या गावाकडल्या भाषेत जर सांगितलं तर त्या टरपल्याची जागा चुलीत आहे. आता आमचे दोन्ही महाराज एवढे गोड मृदंग वाजवत आहेत, बरोबर आहे की नाही? आमच्या बाबांना तर हातच नाही कोणी धरायचं, इतकं गोड मृदंग. ते मृदंग कुठं कशाचा आहे? मृदंग कशाचा आहे? लाकडाचा आहे. हे लाकूड कुठं होतं? चिंचवडच्या स्टँडवर. लाकूड लाकूड कुठं होतं? जंगलात. जंगलात लाकूड होतं का झाड होतं? झाड. बरं, झाडाला पकवास होता का लाकूड होतं? झाडाला शेर पकवास लागेल का? नको म्हणे पाहिजे तुमचा पकवास पाहिजे आपल्याला, आणला तोडून. या झाडाखाली बरीच लोक बसली बिन पुढे निघून गेली. ते काय म्हणतो जरा ऐक, शेवटचं संपलं की. बरीच लोक या झाडाखाली बसली. काय काही सहज वरी बघितलं आणि म्हणलेला का या लाकडापासून टिपण होईल. टिपण कधी घ्यायची? पायावर म्हणतात. टिपण का पावर? ट्रॅक्टरवर आले सगळ्या. काय बी म्हणा तर तुम्ही ऐका, ज्याला येटण घाला येत नाही तरी पावरचं माप टाकावं. याला स्वरच कळत नाही तरी पप्पाच्या म्हणतात. फक्त पक्वायला हुशार पाहिजे, पक्वायला हुशार पाहिजे. तरी असा पक्वाज उभा करायचा, दिला म्हणायचं. बरोबर बरोबर बरोबर. तसं नंतर पक्वाज लावायला अवघड नाही. कधी वरून हाणायचं, कधी खालून हाणायचं. जिथं मला वाटेल तिथं ठेवायचं. विनोदाचा भाग झाला.
झाली, अनेक माणसं बसली, अनेक निघून गेली. काही लाकडं चुलीला गेली, काही लाकडं भट्टीला गेली खड्याच्या, काही लाकडं मसणवट्यात गेली. आणि त्यातलं एक भाग्यवान लाकूड कारागिराच्या हातात पडलं. कुणाच्या? आणि कारागिराने विचार केला, हे लाकूड जाळायच्या मापाचा नाही. जर या लाकडावर न्यास केले, न्यास म्हणजे संस्कार, जर या लाकडावर न्यास केले तर या लाकडापासून वारकरी संप्रदायाचा असू द्या, सेवा करायचं पकवास नावाचं साधन तयार होऊ शकतं. हे साधन लाकडामुळे झालं का कारागिरामुळे? कुणामुळे झालं? लाकडामुळं का कारागिरामुळं? वा, अनेक लाकडं चुलीला गेल्या, काही लाकडं मसणवट्यात गेल्या, पण सगळ्याच लाकडाचा पकवास होत नाही. ज्या लाकडाला गाठच नाही त्याचा पकवास आहे. लाकूड नम्र कमी आणि गाठी जास्त. ज्या लाकडाला गाठ आहे त्याला कोरता येत नाही, त्याच्यावर संस्कार करता येत नाही. लाकडातली गाठ बी कामाची नाही आणि माणसाच्या मनातली गाठ पुढं जसं या लाकडाचं भाग्य, या लाकडाला मोठेपण कारागिरामुळे आहे, बरोबर? ते नाकारू शकत नाही. या न्यायानं, त्या अनुषंगानं बसलेल्या सगळ्या साधकाला जे मोठेपण आहे हे सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणून रामदास बाबा. पण जीव बेमान, जीव कसा आहे? बेमान. आपली म्हणे अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, देवाच्या बापाचा बाप. मग देव म्हणला कोणा कधी येईन का नाही तुला ताप, मग तुला दावीन माझा गाव. ऐका, शिवचं उदाहरण कीर्तन संपलं. कृष्णापाशी बासरी, कृष्णापाशी काय? बासरी. याच बासरीला अधिकारी कृष्णाच्या बोटाला स्पर्श करायचा आणि ती बासरी कायम कृष्णाच्या. वा, एकदा बासरीला विचारलं काय तू भाग्यवाने? बासरी म्हणली माझ्याकडे भाग्य काहीच नाही, मी असताना पोकळ आहे, असताना पोकळ आहे आणि मला कोणती गाठ नाही. ऐका, माणूस मोकळा असावा. जे जास्त बोलतो का त्याच्या मनात काहीच नसतं. पण जिने गप धरून बसलं असतं का नाही, कार्यक्रम तिथनच होतो महाराज. आपण तुला कधी बोलत तर काय नव्हतं, अरे बोलत नव्हतं म्हणून तसं करतो. जी बैल डरवतो ती मारत नाही. काय म्हणतो ऐका, जी बैल डरवतो माती करतो तो मारत नाही. आपण म्हणतो नाही मासी हाणू शकत नाही, ती शिंगावर घेतल्याशिवाय त्या लक्षात बसतो का? नीट ऐका, सावध. ऐका ऐका, म्हणून सांगतो महाराज, लाकडातली गाठ कामाची नाही, माणसाच्या मनातली गाठ कामाची नाही. याच्या पुढे जाऊन सांगा, जर तुमचं मन मोकळं असेल आणि तुमची निष्ठा बापावर असेल तर तुकोबरे म्हणले बापाचं धन पित्याचे
बरोबर आहे. माझ्या गाडीला ब्रेक केले. जगद्गुरु तुकोबराय तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, हो वडिलाच्या संपत्तीमध्ये जसा मुलाचा अधिकार आहे तशा सद्गुरूच्या परमार्थामध्ये सद्गुरूच्या परमार्थातलं चांगलं पुण्य साधकाला मिळल्याशिवाय राहत नाही. विठोबा महादेवासारखी माणसं माझ्या तरी काय पाहिजे ऐका. पण टाळी वाजल्यावर पाप झालं बरं का. काय झालं? पाप झालं. ऐका तुकोबराय म्हणले वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाचा हक्क आहे. कुणाचा हक्क आहे? मुलाचा हक्क आहे. साधकानं शेवटचा प्रश्न माझ्या तुकोबरायला विचारला, तुकोबराय तुम्ही प्रवृत्तीतनं निवृत्ती मार्गाकडे गेले, अपेक्षा सोडली, मोहपास बंद सोडला, कुठलीच गोष्टीची अपेक्षा तुम्ही ठेवली नाही. मग तुकोबराय तुम्हाला काही काळजी बिळजी आहे का नाही सांगा बरं. काही काळजी करायचं कारण आहे का? तुकोबराय म्हणले, सज्जना आता मला काळजी करायचं कारण नाही, कारण आम्ही त्याच्या काकाला बसलोय.
आम्ही त्याच्या कडेला बसलोय, कुठं काकाला बसलोय, आणि त्याच्या काकाला बसल्यानंतर आता आम्ही निश्चिंत आहे, निर्भर आहे, आम्हाला काळजी नाही, कारण भात राहिलो आता आम्हाला काळजी करायची गरज नाही. का आम्ही कुणाच्या काकाला बसलोय? सोपं सांगतो, अमृत पेल्यावर मरायची कुणी भीती बाळगतो? काय पिवळा कोण? अमृत. अमृत ज्याला सेवन केले, ज्याला मरणाची भीती नाही, तो कोबरे म्हणतात सज्जना. आई, आता आम्ही त्या परमात्म्याच्या, त्या भगवंताच्या काकाला बसलोय, आणि भगवंताच्या काकाला बसायचा अधिकार कोणाला असतो माहिती का? लेकराला. शेवटचं सांगतो, 1 मिनिट संपला. काकाला बसायचा अधिकार कोणाला आहे? आता कुणी काकाला बसायला लागले बाहेर, पण काकाला बसायचा अधिकार कोणाचा आहे? लेकराचा. पण लेकरू आईनं मुलाला आपल्या कटेवर घेतलंय, काकाला घेतलंय. आता ती आई स्वप्नात तरी या मुलाचं वाईट चिंतन करेल का? आता मुलाला काळजी करायची गरज आहे का? फक्त भाव शुद्ध पाहिजे. पुन्हा पहिले चर्चा पाहिजे, त्याशिवाय आपण संपत नाही. काय शुद्ध पाहिजे? तुमचा भाव शुद्ध पाहिजे, तुमची निष्ठा पाहिजे, आणि तुमचा विश्वास पाहिजे. पण तुमचा भाव, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास कुठं पाहिजे? संतांच्या चरणावरती असावा. ज्ञानेश्वर माऊली भावळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य करायती सकळ शक्ती चालती. येता अवकाश येता वेळ. जगद्गुरु तुकोबरायाच्या बंधावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या बंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा आठास नाही. जे सत्य होतं, साच होतं, खरं होतं, आणि जीवाचं उद्धार करणार होतं. ज्यांनी माझ्या जीवाचं कर्त कल्याण केलं, ज्यांनी माझ्या जीवाचा उद्धार केला, हरिभक्तीपर्यंत गुरु हरिदादा महाराज भुजबळ यांच्या कृपेने तुमच्या समोर बोलण्याचं मी धाडस केलं. पण बोलत असताना माझ्या मुखात एखादा अपशब्द गेला असेल, बसलेले, उभा राहिलेले, ऐकणारे, कोणाच्या अंतकरणाला जर माझा शब्द लागला असेल, तर तुम्ही म्हणजे मायबाप आहात. मी तुमचं लेकरू आहे. मायबाप या नात्यानं लेकराचं चुकलेले शब्द माझ्या जोडीत टाका, याचं गाठोडं बांधतो आणि भिगवणच्या पड्याला टाकून आमच्या कर्माला निघून. पण जे सत्य आहे, जे साच आहे, जे खरं आहे, आणि जेवढं बरं आहे, माझ्या सद्गुरूच्या पायाचा पुरसा. हा खेळ नव्हे, एक मुलाचा. अतिशय उत्कृष्ट अशी साथ उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य, तिन्ही मृदंगाचार्य, उपस्थित सर्व गुरुतुल्य महाराज मंडळी, अण्णाच्या मार्गदर्शनानं माझ्यासारख्या लेकराला शिवाय अण्णाने अठास लागला. माझ्यासारख्या लेकराचं एक स्वप्न पूर्ण झालं.
आता आशा धरावा का न धरावा, तशी आशा कशी आहे वाईट, आशा कशी आहे, पण चांगली आशा धरणं चांगली आहे. फक्त आशा कोणती धरतो याच्यावर वाईट किंवा चांगली असते. बाबांची कृपा असं सेवा करण्याचं भाग्य मिळालं. तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. घडलेली छोटीशी माग पुष्पांजली. महाराष्ट्राचा संसदर आणि सह्याद्रीचा छावा राजा शिवछात्र पद्धतीने स्मृत करून शेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय.